नमस्कार. मी डॉक्टर सूरज सोनवणे, असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोग्राम ऑफिसर, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर. आज आपण एक्सपेंडिचर कसं तयार करायचं हे बघणार आहोत एन एस एसचं. तर सुरुवातीला आपण डाटा ऑपरेटरमधून लॉग इन केलेलं आहे. हे कोकरूड कॉलेजचं आपण एक्सपेंडिचर तयार करूया. इथं मी डाटा ऑपरेटरमधून लॉग इन केलेलं आहे. डाटा ऑपरेटरमधून लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये जायचं आहे. एक्सपेंडिचरमध्ये जाऊन ॲड न्यू म्हणायचं आहे. ॲड न्यू म्हटल्यानंतर अशी विंडो आपल्यासमोर ओपन होते. याच्यामध्ये आपल्याला स्कीम जे आहे ते 9230 जे ऑलरेडी आहे तिथं. प्रोजेक्ट कुठलाही आपल्याला ॲड करायचा नाही. बँक अकाउंट नंबर जो आहे तो आपला एन एस एसचा ऑलरेडी तिथं येतो. त्यानंतर एक्सपेंडिचर डन फॉर आपल्याला वेंडर करायचा आहे आणि वेंडर सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट वेंडर सिलेक्ट करत असताना बऱ्याचदा प्रोग्राम ऑफिसरने स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केलेले असतात किंवा कॉलेजकडून उसने घेऊन खर्च केलेले असतात. तर दोन्ही आपण कॉलेजलाही वेंडर करू शकतो किंवा स्वतःही वेंडर होऊ शकतो. आता काटे सरांनी स्वतः वेंडर झालेले आहेत, त्यांच्याच अकाउंटवर आपण पैसे काढणार आहोत. तर हा डिसिजन कॉलेजचा असेल. कॉलेजच्या अकाउंटवर पैसे काढायचे की प्रोग्राम ऑफिसरच्या. तर इथं सरांचं अकाउंट आपण सिलेक्ट केलेलं आहे, काटे सरांचं. पुन्हा एकदा दाखवतो, अनिल काशीनाथ काटे. त्यानंतर आपल्याला लेटर किंवा ऑफिस नंबर ॲड करायचा आहे. सरांचा ऑफिस नंबर आहे BNMK 2023-24-212. हा जो लेटर किंवा ऑफिस नंबर आहे, या पत्राद्वारे तुम्हाला कॉलेजने पैसे काढण्याची परवानगी दिलेली आहे. तारीख आजचीच घेऊया आपण, किंवा उद्या ट्रान्झॅक्शन करणार आहे तर उद्याची. ज्या दिवशी आपण PPA जनरेट करणार आहोत किंवा बँकेत सबमिट करणार आहोत, आता जवळजवळ 6:47 झालेत, म्हणजे आज ट्रान्झॅक्शन होणार नाही. उद्या मे बी ट्रान्झॅक्शन होईल, बँक चालू असेल तर. सो आपण उद्याचं हे करूया, उद्याची तारीख घेऊया. अमाऊंट किती काढणार आहेत तर सर सगळीच अमाऊंट त्यांच्या अकाउंटवर काढून घेणार आहे. नॅरेशनमध्ये हा खर्च तुम्ही कशासाठी करताय हे आपल्याला लिहायचं आहे. तर एक्सपेंडिचर डन फॉर NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटीज. एक्सपेंडिचर डन फॉर NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटीज. वाउचर वगैरे आपल्याकडे काही नाही आहे, तो ॲड करायचा विषय नाही. त्यानंतर आपल्याला कंपोनंट सिलेक्ट करायचा आहे, स्कीमचा कंपोनंट. इथं हा जो तिसरा कंपोनंट आहे C, तो आपण सिलेक्ट करणार आहोत. इथं प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि जनरल क्लिक करायचं आहे. हा कंपोनंट आपण सिलेक्ट करतो आहे, C01 जनरल. एक्सपेन्सेस टाईपमध्ये रेव्हेन्यू, पर्सेंटेज 100%. 17,750 जी अमाऊंट आहे ती सगळी आपण अमाऊंट काढून घेतलेली आहे आणि ॲड म्हणायचं आहे. ॲड म्हटल्यानंतर इथं एक्सपेंडिचर तयार झालेलं आहे हे दिसते आपल्याला. इथं राईट लेफ्ट साईडला टिक करायचं आपल्याला, हा बॉक्स टिक करायचा आणि सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली विथ वाउचर नंबर. हा वाउचर नंबर तयार झालेला आहे 2023-24 आणि 9. त्यानंतर आपल्याला हे विचारत आहे, एक्सपेंडिचर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, डू यू वॉन्ट टू प्रोसीड विथ पेई डिटेल्स. पेई डिटेल्स आपल्याला ॲड करायचे आहेत. येस म्हणूया. येस म्हटल्यानंतर हे बघा, पे डिटेल्स म्हणजे कुणाला पेमेंट होणार आहे. सरांचा अकाउंट नंबर आणि नाव आलेलं आहे, ते कन्फर्म करायचं आहे. अमाऊंट कन्फर्म करा. इन्स्ट्रुमेंट टाईप, आता आपल्याला सांगितलेलं आहे ई पेमेंट युजिंग प्रिंट ॲडवाईस, त्याला आपण क्लिक करूया. ई पेमेंट युजिंग प्रिंट ॲडवाईस हा ऑप्शन जो आहे तो मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला कसा एनेबल करायचा. बऱ्याच लोकांना इथं प्रॉब्लेम आलेला आहे, ई पेमेंट युजिंग प्रिंट ॲडवाईस इथं काहीच येत नाही. अशा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे, तो कसा एनेबल करायचा हे सांगेन मी. आणि हे ॲड करायचं आपल्याला. ॲड केल्यानंतर इथं सगळे डिटेल्स आलेले आहेत. नॅरेशन फॉर पासबुक, पासबुकमध्ये काय यायला पाहिजे
पुन्हा एक्सपेंडिचर फॉर NSS. आणि डू यू वॉन्ट टू ॲड डिडक्शन डिटेल्स, काही डिडक्शन आहे का, तर आपलं डिडक्शन नाही, तिथं ऑलरेडी टिक केलेलं आहे, आपण काही करायचं नाही. कन्फर्म म्हणा. इथं आपण कन्फर्म म्हटल्यानंतर आपलं एक्सपेंडिचर तयार झालं आणि अप्रूव्हरकडे जाते. या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो. ओके, पे डिटेल्स हॅज बीन कन्फर्म सक्सेसफुली. आता शेवटचा इथं ऑप्शन दिसतोय सबमिट फॉर अप्रुव्हल. सबमिट म्हणा. प्रोसेसिंग होत आहे. हे सबमिट झाल्यानंतर आपल्याला डाटा अप्रूव्हरचं लॉग इन करायचं आहे. सक्सेसफुली सेव्ह फॉर सबमिटेड असा इथं ऑप्शन आलेला आहे. हे झालं की डाटा ऑपरेटरचं आत्ताचं काम संपलेलं आहे. डाटा ऑपरेटरमधून एक्सपेंडिचर तयार केल्यानंतर आपल्याला डाटा अप्रूव्हरमध्ये लॉग इन करायचं आहे. डाटा अप्रूव्हरचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये जायचं आहे. एक्सपेंडिचरमध्ये जाऊन अप्रूव्हर क्लिक करायचं आहे. अप्रूव्ह किंवा मॅनेज दोन्हीला क्लिक केलं तरी चालेल. अशा प्रकारची विंडो ओपन होईल. फक्त स्कीम सिलेक्ट करायची आपल्याला 9230 आणि सर्च म्हणायचं आहे. सर्च म्हटल्यानंतर आपण जे काय डाटा ऑपरेटरच्या लॉग इनमधून जेवढे काही एक्सपेंडिचर तयार केलेले असतील ते सगळे एक्सपेंडिचर इथं आपल्याला दिसतील. ॲक्च्युली सबमिटेड म्हणजे यांनी 2 एक्सपेंडिचर तयार केलेले आहेत. तर जे रिसेंटचं एक्सपेंडिचर दिसतं आहे ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन डेट 4 तारीख टाकलेली, हे आपण ओपन करून बघूया आणि हे फायनलाइज करूया. लेटर किंवा ऑफिस नंबर जो आहे त्याच्यावर मी इथं क्लिक केलेला आहे. माझ्यासमोर हे सगळे डिटेल्स एक्सपेंडिचर ओपन झालेलं आहे. डाटा अप्रूव्हरने हे डिटेल्स सगळे चेक करायचे असतात, व्हेरीफाय करायचे असतात आणि अप्रूव्ह करायचं असतं. मग तुमच्या कॉलेजमधला जो क्लर्क असेल किंवा कोण असेल तर ते डाटा ऑपरेटर असतील आणि PO प्रोग्राम ऑफिसर हे डाटा अप्रूव्हर असतील. हे कॉलेज ठरवेल. तर आता याच्यामध्ये पेमेंट कुणाला होणार आहे, तर ज्यांना पेमेंट होणार आहे त्यांचा अकाउंट नंबर, त्यांचं नाव वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आलेल्या आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. आणि इथं आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे अकाउंट नंबर आहे, अकाउंट नंबर बरोबर आहे. तर इथं आपण अप्रूव्ह रिजेक्टवर क्लिक करूया. इथं एंटर रिमार्क आपल्याला रिमार्क लिहायचा आहे. अप्रूव्ह करतोय आपण. हे काय अप्रूव्ह करतोय तर एक्सपेंडिचर फॉर NSS इज अप्रूव्ड. अप्रूव्ह केलं आणि इथं आता अप्रूव्हवर क्लिक करायचं आहे. हे सिम्पल म्हणते दिस PPA कॅन बी प्रोसेस आयदर थ्रू इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग थ्रू. ओके म्हणायचं आपल्याला सिम्पली. ओके म्हटलं की हे इथं असं ऑप्शन येतोय प्रिंट पेमेंट ॲडवाइस सक्सेसफुली सेव्ह फॉर अप्रूव्ड. हा सिम्पल ऑप्शन आलेला आहे प्रिंट पेमेंट ॲडवाइस. याच्यावर क्लिक केलं की आपल्याला पॉपअप एक येतोय आणि तिथं आपल्याला PDFच दिसते किंवा प्रिंट दिसते. त्याच्या प्रिंटवर क्लिक केलं की आपल्याला प्रिंट मिळेल. ते मी दाखवतोच, पण तत्पूर्वी काही लोकांना इथंच प्रॉब्लेम येतो की याच्यावर क्लिक केलं तरी प्रिंट जनरेट होत नाही किंवा
पॉपअप जनरेट होत नाही. तर इथं जो पॉपअप जनरेट व्हायला पाहिजे इथून ब्लॉक केलेला असतो, या ॲड्रेस बारमध्ये जायचं आणि तिथं एक ऑप्शन येतो त्याच्यावर क्लिक करून अलाव करायचं. मग PFMS ही जी वेबसाईट आहे PFMSNIC.in या वेबसाईटवर जेवढे काय पॉपअप येतील ते अलाव करायचे असतात आपल्याला. हा एक थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तो अलाव केल्यानंतर तुम्ही इथं क्लिक केलं, इथं क्लिक करूया आपण. क्लिक केल्यानंतर असा मेसेज येतो बघा, PPA इज व्हॅलिड अप टू 10 days, 10 दिवसांपर्यंत व्हॅलिड असेल. ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर अशा पद्धतीने पॉपअप येते, नवीन विंडो ओपन होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे एक्सपेंडिचर तयार केलेलं आहे ते डायरेक्टली प्रिंट करायची सुविधा मिळते. डायरेक्ट प्रिंटर असेल डायरेक्ट प्रिंट करून घेऊ. आता हे दुसऱ्या कॉलेजचं असल्यामुळे मी PDF मध्ये सेव्ह करतो. अशा पद्धतीने आपल्याला PPA जनरेट करता येतो. या PPA वरती आपल्याला खाली इकडे हे क्लोज करतो मी. इथे सगळे डिटेल्स आलेले आहेत पहिल्या पेजवर. दुसऱ्या पेजवर आपल्याला हे जे पत्र आहे ते ब्रँचसाठी आहेत, ज्या बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण जमा करणार आहोत तिथले डिटेल्स आहेत. मग आपण ज्यांची ऑथराईज सिग्नेचर घेतलेली, प्राचार्यांची शक्यतो सिग्नेचर आपण दिलेली असते तिथं. मग प्राचार्यांची सही घ्या. काही कॉलेजमध्ये POची सुद्धा साईन दिलेली, मग एका साईडला PO एका साईडला प्राचार्य. सह्या घ्या, नावं लिहा, डेजिग्नेशन लिहा, मोबाईल नंबर लिहा. इथं मध्ये सील, आपल्या कॉलेजचं सील हे करा. आणि एक कॉपी बँकेत जमा करायला लागते आपल्याला, एक कॉपी विद्यापीठ आणि एक कॉपी आपल्याजवळ असावी. अशा पद्धतीने एक 3 प्रिंटआउट घ्यायला हरकत नाही. सो हे जी PDF आहे याला PPA म्हणतात ॲक्च्युली. तर अशा पद्धतीने आपल्याला PPA जनरेट करायचा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो PPA आहे, बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की बँकेत गेल्यानंतर बँकेतले जे लोक आहेत ते सांगतात की अकाउंटमध्ये बॅलन्स नाही किंवा 0 बॅलन्स आहे, तर कसं करणार काय. तर ॲक्च्युली जे PFMSचं अकाउंट आहे तर ते 0 बॅलन्स अकाउंट आहे, आपलं सबसिडरी 0 बॅलन्स अकाउंटच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठलाही बॅलन्स दिसतच नाही. तर जी एक PDF आपल्या ग्रुपवर सेंड केलेली आहे ती PDF सगळ्यांनी बँकेत दाखवावी, ज्या बँकांना माहीत नसेल त्यांना. मग त्या PDFच्या आधारे ते करू शकतील प्रोसेस. तुम्ही जर बँकेत जाऊन अकाउंटवर बॅलन्स आहे का नाही हे चेक करायला लागला तर तिथं बॅलन्स 0च असणार आहे. बॅलन्स आपल्या सिस्टीमला दिसतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो PPA आहे, बऱ्याच लोकांनी मला फोन करून सांगितलं की बँकेत गेल्यानंतर बँकेतले जे लोक आहेत ते सांगतात की अकाउंटमध्ये बॅलन्स नाही किंवा 0 बॅलन्स आहे, तर कसं करणार काय. तर ॲक्च्युली जे PFMSचं अकाउंट आहे तर ते 0 बॅलन्स अकाउंट आहे, आपलं सबसिडरी 0 बॅलन्स अकाउंटच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठलाही बॅलन्स दिसतच नाही. तर जी एक PDF आपल्या ग्रुपवर सेंड केलेली आहे ती PDF सगळ्यांनी बँकेत दाखवावी, ज्या बँकांना माहीत नसेल त्यांना. मग त्या PDFच्या आधारे ते करू शकतील प्रोसेस. तुम्ही जर बँकेत जाऊन अकाउंटवर बॅलन्स आहे का नाही हे चेक करायला लागला तर तिथं बॅलन्स 0च असणार आहे. बॅलन्स आपल्या सिस्टीमला दिसतो. आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे की बऱ्याचदा एक्सपेंडिचर तयार करत असताना ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडवाइस म्हणजे इन्स्ट्रुमेंट टाईप बऱ्याच लोकांना दिसत नाही. तर ते इन्स्ट्रुमेंट टाईप दिसण्यासाठी आपल्याला बँक या ऑप्शनमध्ये जायचं आहे. लॉग इन करत असताना ॲडमिनचं लॉग इन केलेलं आहे, मेन जे अकाउंट आहे आपलं त्या ॲडमिनच्या लॉग इनमध्ये केलेलं आहे. त्याचे डिटेल्स वापरून लॉग इन केलेलं आहे. आणि बँक या ऑप्शनमध्ये जाऊन 8व्या नंबरचं हे जे दिसतं आपल्याला अकाउंट ॲक्टिवेशन ई पेमेंट याच्यावर क्लिक केलं. या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथं स्कीम सिलेक्ट करायची 9230 आणि सर्च म्हटलं मी. सर्च म्हटल्यानंतर आपलं NSSचं जे अकाउंट आहे ते इथं विजिबल होतं, दिसतंय. बॉक्स टिक करा आणि इथं अकाउंट ॲक्टिवेशन टाईप विचारतंय. तर ई पेमेंट युझिंग
प्रिंट ॲडवाईस मी ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे इथं दिसत नाही. आणि दुसरा ऑप्शन आहे ई पेमेंट युझिंग डिजिटल सिग्नेचर. तर आपल्याला NSS साठी ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडवाईस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी ऑलरेडी क्लिक केलेला आहे. इथं क्लिक करा ऑप्शन, हा ऑप्शन ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडवाईस, आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतरच ज्यावेळेस आपण डाटा ऑपरेटरच्या अकाउंटमधून लॉग इन करू आणि हे जे अकाउंट ॲक्टिव्हेशन टाईप किंवा इन्स्ट्रुमेंट टाईप विचारेल त्यावेळेस तिथं ऑप्शन येतो. अदरवाईज फक्त सिलेक्ट दिसतं. हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, मेन जे अकाउंट असेल ॲडमिनचं त्याने लॉग इन करा. बँक नावाच्या ऑप्शनमध्ये जावा. तिथं 8 नंबरचा जो ऑप्शन आहे अकाउंट ॲक्टिव्हेशन ऑफ बँक, त्याच्यावर क्लिक करा. नॅशनल सर्व्हिस स्कीम सिलेक्ट करा. सर्च करा. सर्च केल्यानंतर असा आपला अकाउंट ओपन होईल. लेफ्ट साईडचा जो बॉक्स आहे तो टिक करा आणि अकाउंट ॲक्टिव्हेशन टाईप म्हणजेच इन्स्ट्रुमेंट टाईप सिलेक्ट करा. ई पेमेंट युझिंग प्रिंट ॲडवाईस आणि सबमिट म्हणा. सबमिट म्हटल्यानंतर तिकडं डाटा ऑपरेटरच्या अकाउंटला ते व्हिजिबल होते, दिसतंय. बऱ्याच लोकांची अशी तक्रार होती की वेंडर ॲड केलेला आहे पण तो एक्सपेंडिचर तयार करत असताना दिसत नाही. तर आपण पुन्हा एकदा बघूया. सुरुवातीला वेंडर कसा ॲड करायचा हे बघूया आपण. DOचं लॉग इन करायचं आहे आपल्याला, डाटा ऑपरेटरचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे मास्टरमध्ये. मास्टरमध्ये गेल्यानंतर वेंडरमध्ये, आणि वेंडरमध्ये जाऊन ॲड न्यू करायचं आहे. ॲड न्यू केल्यानंतर आपल्याला हा जो वेंडर टाईप दिसतो, पर्सनल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल वगैरे वगैरे, तर एखाद्या व्यक्तीला आपण जर करणार असेल पेमेंट तर आपल्याला पर्सनल क्लिक करायचं आहे. व्यक्ती म्हणजे तो PO सुद्धा असू शकतो, प्रोग्राम ऑफिसर, किंवा एखादा असा व्यक्ती असू शकतो की ज्याच्याकडून आपण सेवा घेतलेल्या आहेत. एखादा कॅन्टीनवाला असू शकतो ज्याच्याकडून काही खाण्यासाठी पदार्थ आणलेले असतील असं. आणि कमर्शियलमध्ये जेथून आपण काही वस्तू आणल्या असतील एखाद्या संस्थेतून, तर ते कमर्शियल. आता सुरुवातीला आपण फॉर एक्झाम्पल POनी आपल्याच खिशातून खर्च केलेला असतोय, मग PO स्वतःच वेंडर होतात जनरली. तर तसंच बघूया. मग पर्सनलवर सिलेक्ट करतो मी. माझंच थोडी माहिती भरतो मी आता. कोल्हापूर. हे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा. मी आता शॉर्टमध्ये करतोय. ठीक आहे, जेवढी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी भरलेली आहे. आता बँक नेम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. वेंडरचं बँक नेम कुठलंही काही असू शकतो. स्टेट बँक असू शकते, स्टेट बँक ऑफ इंडिया असू शकते, बँक ऑफ इंडिया असू शकते, बँक ऑफ बडोदा, काही असू शकतं. जे काय असेल ते आपल्याला फक्त इथं सर्च करायचं आहे. मला आता माझं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, मी ते सर्च करतो. इथं खाली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, मी ते सर्च केलं. अकाउंट नंबर 94. ही सगळी माहिती भरून मग अकाउंट नंबर टाकला आणि ॲड बँक डिटेल्स. ओके, अशा पद्धतीने वेंडर ॲड झालेला आहे. तुम्हाला डिलीट करायचं असेल तर इथनं डिलीट करू शकतो आपण. ॲड करा आणि इथनं सेव्ह म्हणा. एकदा चेक करा अकाउंट नंबर बरोबर आहे का आणि सेव्ह म्हणायचं. आता सेव्ह म्हटल्यानंतर मे बी माझा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, त्यामुळे काहीतरी क्वेरी दाखवेल तो सिस्टीम. दिस मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असल्यामुळे ते एक्झिस्ट म्हणून दाखवते. पण अशा पद्धतीने फक्त सेव्ह म्हणायचं आपल्याला. सेव्ह म्हटलं की वेंडर ॲड होईल. वेंडर ॲड झाल्यानंतर आपल्याला तो वेंडर मॅप सुद्धा करावा लागतो. तर मॅप कसा करायचा हे दाखवतो मी. पुन्हा मास्टरमध्ये जायचं, वेंडरमध्ये जायचं आणि मॅनेजमध्ये जायचं. मॅनेजमध्ये गेल्यानंतर वेंडर रजिस्टर्ड बाय मी हे ऑलरेडी आहेच, इथं सर्च करा. सर्च केल्यानंतर आपण जे वेंडर रजिस्टर केलेले आहेत, आता जो मगाशी आपण वेंडर ॲड केला तो बँकेकडून अप्रूव्ह व्हायला एक दिवस किंवा 8 तास 4 तास लागतात. तर आज तुम्ही वेंडर रजिस्टर्ड केला की उद्या मॅपिंगची प्रोसेस करायला हरकत नाही. तर वेंडर रजिस्टर्ड बाय मी मध्ये जा, सर्च करा डायरेक्टली. सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळे वेंडर इथं दिसतील. आणि जो आपण रजिस्टर केलेला आहे त्याच्या डाव्या कोपऱ्यात इथं असा एक बॉक्स येईल, तो आपल्याला टिक करायचा असतोय. आता माझे ऑलरेडी सगळे वेंडर मॅप आहेत त्यामुळे मला इथं दिसत नाही.
आणखी दाखवतो मी तुम्हाला. हां, किंवा तिसरं असा समजा हा अखिलेश आपला व्हेंडर आहे, आपण ॲड केलेला, तो इथं मला दिसला. इथं क्लिक करा आणि त्याला मॅप व्हेंडर म्हणा. इथं खाली शेवटी सगळ्यात ऑप्शन आहे मॅप व्हेंडर. तो मॅप व्हेंडर केला की आपला व्हेंडर आपल्या स्कीमला मॅप झालेला असेल. जनरली बाय डिफॉल्ट होतो मॅप, पण नसेल झाला तर या प्रोसेस थ्रू आपल्याला मॅप करावा लागेल. इथं कुठे स्कीम वगैरे नाही, त्यामुळे जनरली मॅप होतो व्हेंडर आपल्या स्कीमसाठी. अशा पद्धतीने आपल्याला मॅप करावा लागेल. एखादा व्हेंडर ऑलरेडी सिस्टीममध्ये असतो, दुसऱ्या कोणीतरी ॲड केलेला असतोय, तो व्हेंडर आपल्याला आपण ॲड करत असताना दिसतो, दिस व्हेंडर इज ऑलरेडी रजिस्टर्ड. मग तो व्हेंडर अशा पद्धतीने इथं दिसेल बघा, व्हेंडर नॉट मॅप्ड विथ मी, आणि त्याचा युनिक कोड. तुमच्याकडे जर युनिक कोड असेल तुमचा व्हेंडरचा, हे जर रेडमध्ये आहेत, तर व्हेंडर शोधायला खूप सोपं जातं. युनिक कोड टाका आणि डायरेक्ट सर्च म्हणा, लगेच आपल्याला इथं व्हेंडर दिसतोय. व्हेंडर दिसला की इथं लेफ्ट साईडला इथं क्लिक करा आणि मॅप व्हेंडर म्हणा. व्हेंडर मॅप झालेला असेल किंवा होईल. अशा पद्धतीने आपल्याला व्हेंडर तयार करणे, क्रिएट करणे आणि मॅप करणे ही प्रोसेस करावी लागेल. थँक्यू.